मित्र, एखाद्याच्या मनामध्ये जर भीती वाटत असेल, एखाद्याला निगेटिव्ह विचार येत असतील, एखाद्याला शंका येत असतील, तर हे सगळं शरीराच्या कुठल्या अवयवाला होते असं तुम्हाला वाटतंय? मित्र, हे सगळं भीती वाटणे, शंका येणे, निगेटिव्ह विचार येणे, हे शरीराच्या कुठल्याही अवयवाला होत नाही, ते मनाला होतंय. आणि मनाला होणारे या ज्या मूळ प्रॉब्लेममुळं मग त्याचा इफेक्ट शरीरावर होतो. म्हणजे एखाद्याला भीती वाटली तर त्याच्यातून मग त्याचा झोपेचा प्रॉब्लेम येणे किंवा छातीमध्ये धडधडणे किंवा भीती वाटली म्हणून बीपी वाढणे, एखाद्याला भीती वाटली म्हणून घाम येणे, असे प्रॉब्लेम चालू चालू व्हायला लागतात. एखाद्याच्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार यायला लागलं, ओव्हर थिंकिंग व्हायला लागलं, तर त्याचा इफेक्ट मग त्याच्या झोपेवर, भुकेवर व्हायला लागतो. म्हणून कुठल्याही मानसिक समस्येचं मूळ हे मनात असते, हे कायम लक्षात ठेवा. आणि त्याचा इफेक्ट जो आपण म्हणतो मेंदूमध्ये केमिकल इम्बॅलन्स झाला असो किंवा झोप ओढली किंवा चिडचिड झालं, बेचैन वाटतंय, अस्वस्थ वाटतंय, हे सगळे दिसणारे जे इफेक्ट आहेत हे शरीराला होतात, पण त्याचं मूळ हे मनात असते. म्हणून मानसिक विकाराला ट्रीटमेंट करताना मेंदूला उपचार करण्याबरोबर मनाला ट्रीटमेंट करणं फार महत्वाचं आहे, कारण मनाला कुठली गोळी पोचणार नाही. मनाला उपचार करणारं एकमेव साधन जर कुठलं असेल तर ते आहे संमोहन उपचार. संमोहन उपचाराबरोबर एखाद्याला ज्याला मानसिक समस्या निर्माण होत असतात, तर त्या मानसिक समस्येचं रूपांतर त्याच्या मनामध्ये नकारात्मक भावना येण्यावर होत असतात. या मानसिक समस्येचा परिणाम काय होतो? मनामध्ये नकारात्मक भावना येतात आणि त्या नकारात्मक भावनांमधून मग मनामध्ये नकारात्मक विचार यायला चालू होतात. याचा परिणाम नकारात्मक वर्तणूक त्यांच्यातून व्हायला लागते आणि हे सगळे इफेक्ट मग नंतर दिसायला लागतात. कुठेतरी त्याची सुरुवात असते, त्याला आपण त्याला दुर्लक्ष केलेलं असतं आणि पुढे जाऊन मग हे वाढत ज्यावेळेला जाते त्यावेळेला आपल्याला ते जाणवायला लागते. मानसिक समस्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, की बऱ्याच वेळेला पेशंटला जाणवतोय, तो घरच्यांना सांगतोय, पण घरच्यांना वाटतंय तो मुद्दाम करतोय किंवा त्याला दुर्लक्ष करता येत नाही. मग घरचे त्याला सांगतात, "तू मनात आणू नकोस, तू लक्ष देऊ नको." अशा प्रकारचे सल्ले त्याला मित्र किंवा घरचे लोक देत असतात. मित्रहो, मानसिक पेशंट या काही ज्या समस्या सांगत असतोय, त्या त्याला सगळे उपाय त्याचं स्वतः आधी त्यानं करून झालेलं असतंय. त्याला ते जमत नसते. त्याला ते जाणवते, की हे कुठेतरी ट्रीटमेंट घेण्यायोग्य आहे आणि मग तो तुम्हाला सांगत असतोय. अशा वेळेला स्वतः माहिती करून घेणं, पेशंटशी बोलणं फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला तुम्ही पेशंटला समजून घेत नाही, मग त्याच्यामध्ये चिडचिड व्हायला लागते. मग त्याच्या मनामध्ये पुढे जाऊन सुसायडल थॉट्स सुद्धा येऊ शकतात. काही लोकं प्रॉब्लेम वाढल्यानंतर सुसायडल अटेम्प्ट सुद्धा करतात. जसं हे वर्ष वाढत जातील तसं हा प्रॉब्लेम आणखीन मोठं रूप धारण करतो आणि हा आजार वाढत जातो. मानसिक आजाराला म्हणून वेळच्या वेळी उपचार होणं हे फार महत्वाचं आहे. मित्रहो, जसं शरीराला वेगवेगळे आजार होत असतात, तसे मनाला पण वेगवेगळे आजार होत असतात. फक्त शरीराचे आजार आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, ते दिसणारे असतात. मनाचे आजार हे मात्र आपल्याला माहिती नाहीत आणि ते दिसणारे नाहीत. शरीराचे आजार जसे वेगवेगळे तुम्ही सांगू शकता, तसं मनाच्या आजारामध्ये एन्झायटी डिसऑर्डर आहे, डिप्रेशन आहे, बायपोलर डिसऑर्डर आहे, स्किझोफ्रेनिया आहे, ओसीडी आहे. बरेच असे आजार आहेत की जे मनाला पण होऊ शकतात, की ज्याच्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. मित्र, एखादी केस अशा पद्धतीची एखाद्या मानसिक विकारासाठी ट्रीटमेंटला आपल्याकडे येते, त्याला संमोहन उपचार जे सगळ्यात महत्वाचं आहे, की जे सबकॉन्शियस माइंडला होतं, कारण मूळ त्याचं हे मनात आहे. मनामध्ये भीती रुजलेली आहे, मनामध्ये शंका येतात, मनामध्ये टेन्शन आहे आणि कुठेतरी मनामध्ये भीती आहे, जुनं काहीतरी पास्ट ट्रॉमा आहे, काही असू शकते की जे सबकॉन्शियस माइंडच्या लेवलला आहे. ते काढण्यासाठी समोर उपचार केले जातात आणि त्याचबरोबर काउन्सिलिंग करणे, की मनामध्ये येणाऱ्या भीतीच्या विचाराला कसं हँडल करायचं, कशा रॅशनल विचार करायचं किंवा सीबीटी, आरईबीटी वेगवेगळे जे काही काउन्सिलिंगचे टेक्निक आहेत ते त्यांना शिकवून त्याच्यावर त्याचं काम करून घेतलं जातं. याशिवाय त्याला मेंटली स्टेबल करण्याचं काम केलं जातं. या सगळ्याबरोबरच त्याचं फॅमिली काउन्सिलिंग सुद्धा आपल्याकडं केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी ट्रीटमेंटमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. याला थोडासा वेळ लागतोय, पण काही महिना 2 महिन्याच्या पिरियडमध्ये तो पेशंट पूर्णपणे स्टेबल होण्यासाठी फार मदत होते.